तू इतकं कोण लागान गेलो बोमाट कशासाठी बोमाटतो तू एकदा बोमाटलंस तुझं लागलो ना वरती आवाज 10 वेळा किती बोमाटत नाही नाही सांग ना काय सांगा ठेव तुझ्या तोंडात आधी हसू हा वय करतस पण काय काय कुरी नाही म्हटलं असलं का तू दिसलं नसतं तो कुरी दिसणार नसता दिसली असतं ना कुरी असू दे काय त्याच्याकडे ते आधी हात पॅन्ट घालून त्याच्या साईजची गावतात काय या विषयावर बोलणं मला योग्य वाटत नाही ना बुवा काय कालसून चिरापशी बुवा आता खरोखरच लोक एक आपल्याकडे आदर्श म्हणून बघतात ह्या आदर्श नाही दुसऱ्या बुवाचे घाणेरडे शब्द त्या लेवलपर्यंत जाणं ह्या विषय चुकीचा अभूया आणि तर ढोर बीर काय हे नॉर्मल शब्द म्हणून दे ना काय फरक पडता माका जर तो ढोर म्हणत असाल तर तुम्ही बरोबरची ढोरात असाच ना कळपातली ढोरा असो ती काय वेगळी आहेत का फक्त यात टकुळू ढोरा टकुळू ढोर तुझी भाषा सुधार आधी तू दुसऱ्या नाही तू ढोरबीर म्हणतोस माका माहिती मी ऐकू नाही म्हणा पण तुझे हे जे काय शब्द वापरतोस ना त्याच्यात तुझा काय स्टँडर्ड राहताला असं तुका वाटला तू स्टँडर्डची स्पेलिंग सांग आधी बघू सांग ना तू स्टँडर्डची स्पेलिंग सांग काय कर्म लिहून देतलं क्वालिटीची सांग आणि याची तुझा काय ह्या स्टँडर्ड ह्याची क्वालिटी आमचा काय येत नाही तर तुझी क्वालिटी काय क्वालिटी आहे हो काय तुझं मॅचिंग तुझी क्वालिटी काय दिसतं देवाच्या पण हा तू हसतोस तेव्हा तुझे फक्त दात दिसतं पुष्टी आहे बाकी तू दिसणंच नाही अरे खरं ऑर्केस्ट्रावाला तू दिसत नाही तर काय आणलं झाकडू माकडू खडू राजा कसलो राजा ह्यो सांग ह्याला कोणीतरी बक्षीस दिलं आता बघा केंड करशील नाही तर काय करशील तुझा तुका कोणीतरी दशावताराने कलाकारांनी तुला बक्षीस दिलं योगेश तू काय सांगतो माझा तू फॅन आहेस पण योगेश तुला मी आज शब्द देतो ज्यावेळेस तुझं नाटक असेल त्यावेळेस मी 500 देईल म्हणजे ह्यो काय त्याच्या नाटकात जाऊ नये पण त्याच्या काय 500 अरे खरा सांग ना मका तू 100 किलोमीटर असून त्याच्या नाटकात घेतलं अरे काय लोकांचे पैसे मिळाले म्हणजे काहीतरी वाक्य फेकूची म्हणून फेकूची थोडीशी शरम स्वतःची तरी बाग शरम सांडू असेल तू प्रेमावर भरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं गद्दारी करून तुझं म्हणतो गद्दार खरं तू होस भजन क्षेत्रातलो गद्दार तू होस लक्षात घे हा पटून देते ना पुढे हा तू काय करशी तोडशी काय तू मध्ये बोला नको आधी नाही एक लक्षात घे काय काय फरक काय काय कसली कोणाची भंगच करू नको मी तू समज ना कसली ती अरे काय तू चिडतं किती पण एक मिनिट तू जर गद्दार शब्द तुका लागलो किती गद्दार शब्द लागलो किती तुका अरे एखाद दुसरी बारी जाऊ दे ना काय विषय हा आणि तू सांगतो ना नवीन बुवा कांडा काढतात ज्या बुवांची बारी इली आहे ना ते बारी माझी ती टाकू नाही रेकॉर्ड केलेली पण टाकू नाही लक्षात ठेव म्हणजे काय पद्धतीत गुंडू सावून म्हणतात 20-25 वर्ष घोट्याने नाही खेळत हिला लक्षात ना ही खात्री आहे ना तुका मग झालं मग विषय त्याच्यात काय एवढा ह्याचं काय आता मन भरलं ग प्रेमावर वरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं गद्दारी करून तुझं म्हणतो गद्दार मला गद्दारी करून तुझं म्हणतो गद्दार मला आझाद केलं तुला प्रेमावर भरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं प्रेमावर भरलं ग तुझं
नवीन नवीन गाणी येतात, 2 मिनिटात बक्षीस सांगतो. बुवा काय आहे, फरमाईश येतात, नेते मंडळीवर फरमाईश येतात, 100% बरोबर आहे. पण ते आपण इकडचं तिकडचं गाणं घेऊन आपण फरमाईश सादर करतो. तू आता वैभव नाईक साहेबांवर तू 2 ओळी म्हटलंस, ठीक म्हटलंस, पण त्याच्यात म्हटलं ते मालवणचे जन्मस्थान, ते मालवणचे आहे, लक्षात येईल. थूक लाव, पण बरी थूक लाव. लक्षात दिला काय, ती तरी लहान जरा शरम बाळग जरा काही असली, अक्कल असली तो वापर. शापत शरम सोडू नकोस. आणि तुका लय कूळ तुका मजा येतात. हो, अजून इतकी वर्ष आली तरी 10 वर्ष सगळे जण पोळीतच असतात. हो, बरको फणस. अरे काय कसा पोहत तुका माहित. आणि पण तुझा विषय काय, तुका लागणार को काय, तू नाही पेटव ना. आता दिवाळी गेली, तू जर पण ती पेटवत नसशील नाही दिवाळी, तर तुझा सकाळी उठान तोंड बघून मी सांगते तुझा पेटवची ती. अरे बुवा, आपल्या घरची पंटी आहे ती पेटवायची ना, केव्हाही पेटू शकतो. नाही ना, तू हसतं की तू का बाहेरची पेटवतो. पेटवायची बाबा, पेटवायची असता. हे लहान मुलांचे विषयच नाहीत. पेटी हे दरवर्षी येणारे उत्सव आहेत ना बुवा, तर उठण्या बिटण्या लावचाच लागतं सकाळी उठान. आता तुझा विषय त्याच्याशी तुझा ह्याचो कसं विषय झालो, म्हणजे आम्ही उठणा दोघांनी एकत्र घेतला. ह्यानानी मी अगदी 25-30 रुपये पाकिट या ह्या का म्हटलं, ह्या उठणा जाऊन घराकडे सकाळी लाव म्हणून. सगळं 10 वाजता येणं फोन केला, सकाळी लावले बरं. म्हणतो हो, उठणा लावले तरी उठणात नाही. ते सुगंधी उठणं असतं, सुगंधी, त्याच्यात वाईट काय नाही. आता तू त्याच्यात तू जरा कमी असशील तर आमचा काय विषय. आणि असं काय ना बुवा, मनोरंजन थोडं काय, तुझा उठला बरोबर, तुझं सगळा बरोबर आहे, ह्याबरोबर त्याबरोबर. पैशासाठी किती रे लाचार. तू घे ना पैसे बुवा. कोणाचो तो तू जाऊन बघ, देवगड तो असो, माका हळूच विचारता उठणार नाही काय म्हणून. म्हटलं तू देवगडचा काय विषय, देवगड तू सांगतो देवगड. तू आयुष्यभर 25 वर्षात एकटो काय माझा करू शकलोच नाही. ते 2 जण म्हणून तुम्ही काय करशात माझा. तू ह्याच केलं ना. तुझं एक काम, तुझं एकच चालतं भजनाच्या माध्यमातून, समोरच्या बुवा डॉमिनेट कसं करू मिळत. माझा आवाज किती भारी आहे, ह्या समोरच्या माणसाक भजन येणार नाही. मी 15 मात्राचा म्हटलं, रुपवळ छान म्हटलंस, पण त्याचे शब्द लोकांपर्यंत पोचले काय. नवीन रुपवळा एका माणसानं उठान सांगायचं की लोके बुवान जी रुपवळ म्हटले आणि त्याचे पहिले 2 ओळी हे असं एक कोणतरी सांगात काय, सांगात लिह. अरे 30-35 वर्ष जे चालले, तुझा स्वतःचा काहीतरी दाखव. ज्या दिवशी स्वतःचा काहीतरी रचना दाखवशील ना, त्या दिवशी तुका मी उठान सलाम करीन. ऐसा आईजीच्या जीवर बाईजी उदारणी, सासऱ्याच्या फोडण्याच्या भातार जावई सुभेदार नको व्हायचं. बरोबर आहे ना. 25 वर्ष जर तू भजन करत असेल, माका नाही आहे ना, मी तर आत्ताच गाते, ठीक आहे. तुझा काय स्वतःचा आता सांग, तुझा स्वतः हे आवाज तुझा स्वतःचा का. 25 वर्षात जे दिलंय तेच करतोस ना. माझं ते तुका काय असं नाही काय. लोक उगीच नाही बोलवणं तर तुका 5 वेळा बोलवणं, माकायची 6वी वेळा माझी. मग मी काय फुकट येतं काय. म्हणजे शिव लावले तर उठातो नाही. ह्यो जाडो काय, तू काय म्हणतस तसं म्हणा बघता. ह्यो जाडो, तो टकुले जोडीला, आणि हा लंबू, मग बुटको. अरे बुटको कमी नाही, बुटको कमी नाही. वामन अवतार घेऊन बटू वामनाचा रूप घेतले आणि बळीराजन मागितले ना काय वचन, तेव्हा त्या बटू वामनाचं मोठो विष्णुदेव निर्माण झालं, लक्षात ठेवा. म्हणून कालचं गुढी पाडवो होतो, पाडवो होतो. त्याला काय म्हणतो तुझं तो बलिप्रतिपदा कालची ती. ते बटू वामन कमी नको समजू. तुझा का विषयच नाही. देवाशपथ तू म्हणजे तिरंगी बाजी बसात नको तू. कारण तू दुसऱ्या 2 बुवांका बोलण्याची तू फक्त ह्याना तर त्या बोललो, त्यांना ह्या बोललो, ह्याच करणं तुझं काम. आणि हो भारी तर लय भारी. बक्षीस तुझा कांडाप काढतो, बक्षीस सांगतो, ठीक आहे. बेटा गावडे यांकडून
500 रुपयाचं पारितोषिक माझ्यासाठी आणि 500 रुपयाचं पारितोषिक विराज भावकरसाठी असे 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. उत्कृष्ट चकवा वादन करतात बेटागावडे चौक्याचे. त्याचप्रमाणे अथर्व पालव यांच्याकडून माझ्यासाठी विराजसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कमलेश पुजारी यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. विनायक भिडे यांच्याकडून बुवा यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपये पारितोषिक. सचिन केळुसकर यांच्याकडून माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे विराज भावकर यांचे शिष्य चेतन माधव यांच्याकडून विराज भावकर यांसाठी प्रभाकर पोईपकर यांच्याकडून विराज भावकर व गुंडू सावंत बुवा यांना प्रत्येकी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. आणि त्याचप्रमाणे झुंजरी वादक अनंत धुरी यांच्यासाठी परशुराम नाईक यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कोणाचे राहिले असतील तर चुकून झालं असेल ते. महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा. महाराजांबद्दल प्रत्येक बोलू शकतो, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी विरोधकांच्या हृदयामध्ये सुद्धा एवढी ताकद निर्माण करून ठेवली होती की छत्रपती शिवाजी महाराजांची निधनाची बातमी मुसलमान असलेल्या त्या औरंगजेबाला जेव्हा कळाली, तो नमाज पडत होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनाची बातमी त्याला कळली, त्याने नमाज थांबवलं आणि उठवून उभा राहिला आणि त्याने अल्लाहकडे हात करून म्हणाले, अल्लाह, ए खुदा, हिंदुस्तान का बादशाह तेरे पास आ रहा है, ए खुदा, जन्नत के दरवाजे खुले रहते, माँ बेटियों की इज्जत रखने वाला हिंदुस्तान का एक बड़ा बादशाह तेरे पास आ रहा है. ही छत्रपती शिवाजी महाराजांची ताकद होती, लक्षात ठेवा. आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी तर आपल्या भारत देशाची राज्यघटना लिहिलेली आहे, लक्षात ठेवा. आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती सुद्धा एक गाणं घेतोय. मला फरमाईश खूप आहेत, परंतु वेळेचं भान राखून मी त्या फरमाईश पूर्ण करण्यात थोड्या राहतील सुद्धा. धन्यवाद. दोन राजे इथे गाजले, दोन राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोन राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर
एक त्या रायगडावर रायगडावर शिवरायांचा राजाभिषेक झाला दलितांनी दलितांचा राजा महाड घोषित केला अरे शिवरायांच्या हातामध्ये तलवार भवानी होती त्यात भवानी परी भीमाच्या हाती लेखणी होती निनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर निनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चौदार एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर पुन्हा एकदा सन्माननीय बेटा गावडे यांकडून राश्रीराम जानकी या गाण्यासाठी बेटा गावडे यांकडून माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं स्वागत करतो. धन्यवाद. श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने देख ले अपने दिल के नगीने में देख ले अपने देख ले अपने देख ले अपने दिल के नगीने में श्री राम जानकी कीर्ति न वैभव न यश चाहिए राम के नाम का मुझको रस चाहिए सुख मिले ऐसे अमृत को पीने में सुख मिले ऐसे अमृत को पीने में सध्या मार्केटमध्ये 2 गाणी खूप मोठ्या प्रमाणात चालू आहेत. 2 गाणी नवीन आहेत म्हणजे नवीन चाललेली मार्केटमध्ये प्रयत्न करतोय. काजळ लावून आले मी आज असं नको बघू अहो येते मला लाज काजळ लावून आले मी आज असं नको बघू अहो येते मला लाज केला श्रींगार आज घातला आज दिसत मी भारी जणू अप्सराई काज तो नकलवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी पागल करते तुझी मोरणीची साज गुलाबी साडी आणि आली नालेला काजळ लावून आले मी आज असं नको बघू अहो येते मला लाज केला
शृंगार आज घातलाय साथ दिसते मी भारी कणू अप्सराई का कोण करवाली कसं गावी घालून जावी लाल गुलाबी पागल करते तुझी मोहनीची साथ गुलाबी साडी आणि संतोष परब आनंदी कन्स्ट्रक्शन यांकडून माझ्यासाठी 100 रुपये, राहुल चव्हाण यांकडून माझे पक्ष तबलावादक शिवराज पोईपकर यांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे बाबली पालव व पंकज वर्धम यांकडून वैभव नाईक यांच्यावर गाणं घ्या म्हणून हे 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतो. 100% प्रत्येक नेत्यांवरती मला गाणी आलेली आहेत. फक्त दत्ता सामंत यांच्यावर सुद्धा मी घेणार. दत्ता सामंत, नारायणराव राणे साहेब आणि वैभवजी नाईक साहेब 100% घेतो. फक्त गजराची सुरुवात करतोय. अजून एक गाणं फक्त सांगतोय. हे या म्हण जमला तर आता म्हणतो तर गाणं म्हण, तू पण म्हण. परफेक्ट, तू परफेक्ट म्हणायचा, थूक लावून नाही म्हणायचं. तू स्वतः छान समजतोस ना. परफेक्ट म्हणायचं. तूच केलं चालेल ना, तूच म्हण. नको छळू रे नंद किशोरा, नको सवे सोड तू कृष्णा जाऊ दे विकण्यालोनी कान्हा रे जाऊ दे विकण्यालोनी. तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी. नुसतं बोमाटला मग झालं नाही, गोडी होई आवडतात गोडी तर प्रेम निर्माण होतं. आणि त्या प्रेम मायबाप प्रेक्षक आणि आमच्यात म्हणून आमका परत परत बोलवतो. तुझी थट्टा तुझं मी प्रेमाचा संबंध का? तू आयुष्यात कधी प्रेम केलं? पण तेच पेटायत राहलं. पण ती पेटवच्या आधी मगाशी झालं ना, काय नको नको ते हनरडे विषय. शी बाई तू जा पुढच्या टायमाला झापूक झुपूक देवाची जा बिग बॉस मध्ये. तू काय न्यायची हो मग ह्याच्या त्याच्या ढेंगात सुरू गेलं. थी काय करशील त्या बिग बॉस मध्ये? काय करशील? ती बायकाला असतं मग ती जाशील कसो बरं. तर मगाशी झालंच तो करून असं अर्धवट टाकून येईलच काही करून येईलच. तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी रिक्त कान्हा तुझी रे नाही बरी. रिक्त कान्हा तुझी रे नाही बरी. भिजली माझी बांगडी बांगडी हल्ली थोडंफार लोकेपण माझे विषय काही वेगळीकडे चाललेत म्हणून तरी पण मैत्री कधी कमी होत नाही. लक्षात ठेवा. आपले वादविवाद होत असतील, तू वेगळं मार्ग पत्करलं असशील, तुझ्या लेवलचं स्टँडर्ड करू, माझं थोडंसं वेगळ्या बाजूक गेलो असत, काय विषय नाही. हे विधी नाही की त्या लक्षात ठेव. हे नशिबाची गोष्ट परत तू येतलच माझ्या पायापर्यंत अशी काही गरज नाही. तुका पण कदाचित येऊचा लागू शकता. चिन्मय माधव विलास बावकरांचे शिष्य यांच्याकडून विराजसाठी आणि त्याचप्रमाणे विराज बावकर यांचं चेतन माधव असे 150 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतो. धन्यवाद. तर भुवनसाठी म्हणजे प्रत्येक मित्रासाठी प्रत्येक जण गाणं म्हणतो. परत ना
हा बेटा गावडे यांच्याकडून मला पुनश्च 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकार करतो. धन्यवाद. भजनप्रेमी आहे, भजनप्रेमी बेटा गावडे. अतिशय उत्कृष्ट चकली तू वाजवतो देती. तू थांब थोडा वेळ माग ना, तुका पण मिळते. तू मागूचेच. मेरे दिल की ये दुआ है तुझ्यासाठी. मेरे दिल की ये दुआ है कभी दूर तू न जाए, तेरे बिना हो जीना ये दिन कभी ना आए, तेरे संग जीना यहाँ, तेरे संग मरना यहाँ, याद करेगी दुनिया. अरे काय तू मगाशी जो खाली आवाज लाव बघी होतो तो लोकांना समजत होता की ह्यो खाली जो जाता खर्जामध्ये तो आवाज जबरदस्ती लावता. गरज नाही. जे आहे ना ते लोकांसमोर थेट व्यवस्थित इझिली लागू दे, जसं मी आता लावले. तेरे संग जीना यहाँ, ऐक ना ऐक ना, तुझे कान फुटले. ऐक 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 एक मिनिट यार, एक मिनिट शाणे ऐक रे. ह्या जर चुकलं नाही ना, तू स्वतः छाडो काय हे माय बाप. एक मिनिट हे वाजू नकोस. तेरे संग जीना यहाँ, तेरे संग मरना यहाँ. झालं ना लिस्ट. कर्जा म्हणजे काय अजून खाली खेळ आपलं. अरे विषय कोण आहे. नाही 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 एक. अरे ठीक आहे, तू माझं काय म्हणू जा. हो बरोबर आहे. हो त्या मध्ये शब्द काय. अरे पांढरी दोन आपण हे पांढरी 2 मध्ये गातोय ना मी, मग तिथपर्यंत खाली एक स्वर लागलो ना. हा पांढरी 2 मध्ये मी गातोय. मी आता काळी एक मध्ये घेतलं गाणं मी, तरी पण तू म्हणता अजून खाली आहे म्हणून. तू गाण्याचे त्या गाण्याचं अपमान केलंस तू. त्या मी काय सांगितलं इझिली तू. अरे पण पांढरे 2 पण ह्या गाण्यात तुझे तेरे संग जीना यहाँ, तेरे संग मरना यहाँ, याद. आता तुझे डोळे फुटले खडे. इले ना मी. हा जाऊ दे बाबा, त्याच्यात वेळ निघून जाता. मेरे दिल की ये दुआ है. अरे या गाणं कंटिन्यू का म्हणते बुवा, तर लोकांचे स्टेटस लागा होय मित्रासाठी. लक्षात घे हो विषय. मेरे दिल की ये दुआ है कभी दूर तू न जाए, तेरे बिना हो जीना वो दिन कभी ना आए, तेरे संग जीना यहाँ, तेरे संग मरना यहाँ, याद करेगी दुनिया,
तेरे जैसा यार कहा ऐसा यार करेगी दुनिया गजराला सुरुवात करतोय गजराची कारण दिवाळीवरती आपल्या हिंदू लोकांचे मराठी लोकांचे सण आहे त्या प्रत्येक सणावरती म्हणजे आपलं नवीन वर्ष गुढीपाडव्याला सुरुवात होतं आणि तिथपासून गणेश बादोळे यांच्याकडून माझ्यासाठी 50 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मंडळाच्या वतीने स्वागत करतो धन्यवाद आमदार वैभव नाईक यांच्यावरती 1 कडवं म्हणतोय नारायणराव राणे साहेबांवरती 1 कडवं म्हणतोय आणि सन्माननीय दत्त सामंत यांच्यावरती सुद्धा 1 कडवं घेतो म्हणजे शॉर्टकट मध्ये होते सोनियाची उगवली सकाळ जनतेचे पाईक जनतेचे पाईक आमदार वैभव नाईक हो आमदार वैभव नाईक हो आमदार वैभव नाईक हो आमदार वैभव शांत स्वभाव निर्मळ मन शांत स्वभाव निर्मळ मन अर्पुनिया सारे तन मन धन अर्पुनिया सारे तन मन धन शांत स्वभाव निर्मळ मन अर्पुनिया सारे तन मन धन मनातले आमदार हो मनातले आमदार हो आमचे वैभव नाईक हो त्याचप्रमाणे दत्त सामंत साहेब यांच्यावरती सुद्धा 1 कडवं घेते निलेश राणे साहेब यांच्यावरती गाणं घ्या म्हणून बेटा गावडे यांनी माझ्यासाठी पुनश्च 500 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे मंडळाच्या वतीने स्वागत करतोय आमदार म्हणजे खासदार राणेसाहेब नितेश राणेसाहेब आणि निलेश राणेसाहेब यांचा एकत्रित उल्लेख येईल असं 1 गाणं म्हणतो म्हणजे शॉर्टकट मध्ये होऊन झालं अहो दत्ता भाई दत्ता अहो दत्ता भाई दत्ता तुम्ही दर्जा मिळवला भारी अहो दत्ता भाई दत्ता तुम्ही दर्जा मिळवला भारी जनमानसात तुमची भरारी आहे पाठीशी जनता जनमानसात तुमची भरारी जनमानसात तुमची भरारी अहो दत्ता भाई दत्ता तुम्ही दर्जा मिळवला भारी अहो दत्ता भाई दत्ता जनमानसात तुमची भरारी
मुखातून शब्द पडती मना मनाला जाऊन भिडती तुमच्या मुखातून शब्द पडती मना मनाला जाऊन भिडती राजकारणात नाही स्वार्थी राजकारणात नाही स्वार्थी म्हणून गाते आज तुमची कीर्ती वरदहस्त मुंजेश्वराचा वरदहस्त पावणाईचा राहो सदैव तुमच्यावरी राहो सदैव तुमच्यावरी माणसात तुमची भरारी आता राणे साहेबांवर म्हणतोय समस्त पोईप ग्रामस्थ यांकडून माझे पखवाजोदक विराज बावकर तबलावादक शिवराज बावकर आणि त्याचप्रमाणे माझ्यासाठी सुद्धा बंधू पॅकेट आलेले आहे माझ्या भजन मंडळाच्या वतीने त्यांचं स्वागत करतोय आणि या बक्षाचा स्वीकार करतोय धन्यवाद 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 महाराष्ट्राचा वाघ गरजतो दिल्लीच्या दरबारी महाराष्ट्राचा वाघ गरजतो दिल्लीच्या दरबारी दादा गरिबांचे गरिबारी मुख्यमंत्री हे पद पुष्पले विरोधी पक्ष नेता बनली पक्ष जनतेचे मार्गी लावले मुलूक मैदान तोप म्हणून शेवटचं गणित कडवं घेतोय कारण कुटुंबात निलिमाताई आमदार नितेश राणे आणि सन्माननीय निलेश राणे यांचा उल्लेख करतोय लक्ष्मीच्या रूपात ताई उभ्या पाठीशी क्षणोक्षणी लक्ष्मीच्या रूपात ताई उभ्या पाठीशी क्षणोक्षणी आमदार साहेब नितेश राणे कौल जनतेचा हृदयातून आणि सध्या निलेश राणे त्यांचा उल्लेख बघा आक्रमकते निलेश राणे आक्रमक जरी असले तरी हृदयात त्यांच्या ओलावा आहे प्रेम आहे म्हणून म्हणतो काय बघा आक्रमकते निलेश राणे ओलावा अंतरी गजर घेते गजरामध्ये जास्त बोलणार नाही
घेऊया, मध्ये घेऊया. बेटा गावडे कुठलं पाखरा? दशावतारातलं पाखरा की पाखराचा? आजाद दशावतारातलं. त्या तेच म्हणून त्याच्यापेक्षा दशावतारातलं दुसरं गाणं म्हणू काय?